मग त्यात तुमचा खिचडी घोटाळा असो, तुमचं रेमडेसिवीर असो, तुमचं ऑक्सिजन असो, तुमचे बेड असो, तुमचे हॉस्पिटल, दुसरे हॉस्पिटल जे तुम्ही हायर केलेले ते असो, तुमच्या हॉटेल्समध्ये जिथे तुम्ही राहायला ठेवलेलं ते असो, तुम्ही पाहिजे तेवढा तुम्हाला जो काय घोटाळा करायचा होता, तुम्ही सगळे पब्लिकचे पैसे खाल्लेत तर खाल्लेत, वाचू तुम्ही लोकांना शकले नाहीत. मोठमोठ्या लोकांना आज्ञा मी दिल्या. अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, की ठाणे महानगर परिषद काय असतं, नगर परिषद पासून ते नगरपालिकेपर्यंत, तुमच्या स्मार्ट सिटीपर्यंत, तुमचा अ वर्गाचा दर्जापर्यंत तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. तुम्ही ठाणे शहरासाठी एक साधी स्मशानभूमी देऊ शकत नाही आहात. जी जवाहर बागेत स्मशानभूमी आहे ती तुमची नाहीये, महापालिकेची नाहीये, ती संस्थेची आहे. आम्ही स्मशानात तिथे 24 तास बसलेलो असायचो. स्मशानभूमीमध्ये काम करणाऱ्या लोकांचा पगार खाणारे तुम्ही 3-3 महिने त्यांना पगार नव्हता दिलेला. ते दिवस रात्र मरत होते तिथे. 4-4 भट्ट्या कंटिन्यू पेटत होत्या. 1 सेकंद भट्टी थांबत नव्हती. एवढ्या डेड बॉड्या येत होत्या तिथे. आणि आपण काय स्कोर देत होतो? 4 मेले, 5 मेले. खोटे आकडेवारी. खोट्या आकडेवारी तुम्ही देत होते. मग 24 तास कोणाला जाळत होते? एकच बॉडी कंटिन्यू जाळत होतात. तिथे पियायला पाणपोई नाहीये. ती आम्ही मागे लागून आमच्या स्थानिक नगरसेवकाला सांगून तिथे पाणपोई लावून घेतली.